मित्रांनो, हे चर्चगेट स्टेशन आहे. 125 इयर्स पूर्ण झाल्याबद्दलचं हे ते एक्झिबिशन चालू आहे. म्हणजे वेस्टर्न रेल्वे आणि सेंटरला हे घड्याळ आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, हे ब्युटिफुल डेकोरेशन केलेलं आहे. 125 इयर्स पूर्ण झाले. ही इथे स्टीम इंजिनचं मॉडेल आहे. बघू शकता, हा जुना बँड्रा स्टेशनचा फोटो आहे. हे इथे संपूर्ण वेस्टर्न रेल्वेचे व्हिंटेज फोटोग्राफ्स लावलेले आहेत. ट्रिब्यूट्स टू इंडियन रेल्वे बाय इंडियन पोस्ट. हे 50 रुपीजचं की चेन आहे. म्हणजे हे टी शर्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 350 रुपीजला हे टी शर्ट आहे. हे फ्रीज मॅग्नेट 120 रुपीजचं आहे. ते वंदे भारत ट्रेन चालवायचा एक्सपिरियन्स घेत आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ट्रेनचा स्पीड एकदम मॅक्झिमम झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे चर्चगेट स्टेशनला आणि इथे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, वेस्टर्न रेल्वेला 125 वर्ष म्हणजे 125 वर्ष पूर्ण झाले. तर इथे एक ग्रँड एक्झिबिशन असे भरलेले आहे रेल्वेच्या संदर्भात. तर चला तर आपण बघूया. मित्रांनो, हे चर्चगेट स्टेशन आहे आणि चर्चगेट स्टेशनच्या इथल्या समोरच्या बिल्डिंगमध्ये इथे हे वेस्टर्न रेल्वेचं 125 इयर्स पूर्ण झाल्याबद्दलचं हे ते एक्झिबिशन चालू आहे. इथे हे सुंदर असं लँडस्केपिंग केलेलं आहे आणि W आणि R म्हणजे वेस्टर्न रेल्वे आणि सेंटरला हे घड्याळ आहे. त्या आतमध्ये आल्यावरती हे लोकोमोटिव्ह स्टीम इंजिन इथे ॲक्च्युली प्लेस केलेली आहे आणि त्याचे हे सगळे डिटेल्स आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता, हे ब्युटिफुल डेकोरेशन केलेलं आहे. 125 इयर्स पूर्ण झाले. इथे आता आपण एक्झिबिशन हॉलमध्ये एंट्री करत आहोत. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, ही जी स्टीम इंजिन आहे ही वेस्टर्न रेल्वेची जी काय बिल्डिंग जी आहे त्याच्या बाहेर ओपन स्पेसमध्ये ठेवलेली आहे. ही अशी बिल्डिंग आहे आणि इथे हे एक्झिबिशन आहे. चला तर आता आपण एंट्री करूया. इथे हे ऑडिओ व्हिज्युअल चालू आहे वेस्टर्न रेल्वेच्या इन्फॉर्मेशनचं. हे सगळं तुम्ही बघू शकता. इथे ठिकठिकाणी असे हे ऑडिओ व्हिज्युअल्स चालू आहेत. दक्षिण पश्चिम बरामदे में गॉथिक शैली से बनी इंजीनियर्स कर्नल फ्रेंच और कर्नल केनेडी की मूर्तियां लगी हैं. 1899 में BB&CI के मुख्यालय की भव्य इमारत बनकर तैयार हो गई. हे इथे ही विंटेज बेल, नंतर मग हँड सिग्नल लॅम्प, त्यानंतर मग ही इथे स्टीम इंजिनचं मॉडेल आहे. ते पण लँटर्न म्हणजे दाखवलेलं आहे. हा मॅग्नेटो टेलिफोन आहे. फ्लड लाईट प्रोजेक्टर आहे. ओल्ड मॅगझिन BB&CI. टाईलवर हे बुक आहे.
जुना बँड्रा स्टेशनचा फोटो आहे. हा पण एका रेल्वे स्टेशनचा फोटो आहे. इथे संपूर्ण वेस्टर्न रेल्वेचे विंटेज फोटोग्राफ्स लावलेले आहेत. स्टीम इंजिनचा फोटो आहे. तेव्हा हे हा एक पिक्चर आहे. हा लोकल ट्रेनचा फोटो आहे. हा ब्रिजवरती एक लोकल ट्रेन आहे त्याचा फोटो आहे. हा रेल्वे स्टेशनचा फोटो आहे. हा परत एक स्टीम इंजिनचा फोटो आहे. Tribute to Indian Railway by Indian Post. हे लेपल हे 200 रुपीजला आहे. हे लेडीज लेदर वेलेट 800 रुपयाचे आहे. हे 50 रुपीजचं की चेन आहे. हे टी कोस्टर 50 रुपयाचं आहे. म्हणजे हे टी शर्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 350 रुपीजला हे टी शर्ट आहे. हे सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे का? हो सर. हां, मीडियम लार्ज एक्सेल वगैरे सगळे. आणि हे आहे का युनिक म्हणजे आहे लेडीज जेंट्स दोघांना कॉमन. आणि हे कॅलेंडर आहे का? कॅलेंडर कितीला? 70ला. हे जर समजा नंतर कोणाला पाहिजे असेल, आज एक्झिबिशन आज लास्ट डे आहे बरोबर, तर कुठे अवेलेबल आहे हे? चर्चगेट बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरला PR ऑफिस तिथे अवेलेबल होईल ना हे टी शर्ट आणि सगळं कॅलेंडर? अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. उंच बिल्डिंगमध्ये. हे वेस्टर्न रेल्वेचे 125 इयर्सचे अम्ब्रेलाज पण आहेत तिथे. इथे आता हे सगळे कलर्ड फोटोग्राफ्स आहेत. निकल की चेन 20 रुपीजचे आहे. हे फ्रीज मॅग्नेट 120 रुपीजचं आहे. हे कीचेन्स आहेत. नॅशनल रेल म्युझियम न्यू दिल्ली त्याचं एक किचन. हे पझल सेट आहे. हे कितने का आहे? ये 280चं हे पझल सेट आहे. हे बेस्ट ऑफ कॅलेंडर. इथे हे टायपिन पण आहेत 600 रुपयाला. असा पूर्ण सेट आहे. तेव्हा हे जसं 350 रुपीजचं हे मोठं पझल आहे. हे NMR मॉडेल 1800 रुपयाचं हे मॉडेल आहे. आणि हा क्रिस्टल पेपर वेट आहे. हा 450 रुपयाचा आहे. हे इथे PSMT मॉडेल 2600ला आहे. हे पॉकेट मॉडेल 1800 रुपयाचं आहे. हे आता इथे कलर्ड फोटोग्राफ्स आहेत रेल्वेच्या बिल्डिंगच्या डिटेलिंगमध्ये. इथे हे सगळे कलर्ड फोटोग्राफ्स लावलेले आहेत. आता हे माझे मित्र विलास जाधव आहेत. ते वंदे भारत ट्रेन चालवायचा एक्सपिरियन्स घेत आहेत. तुम्ही इथे खाली बघू शकता. ही जॉयस्टिक आहे. ही फॉरवर्ड केली तर मग त्याचा स्पीड वाढतो आणि आपल्या साईडला जर केली टर्न केली तर त्याचा स्पीड कमी होतो.
मित्रांनो, आता मी स्वतः ही वंदे भारत ट्रेनची जॉयस्टिक ऑपरेट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तुम्ही बघू शकता, जसे मी जॉयस्टिक फॉरवर्ड करतो आहे तशी ट्रेनचा स्पीड वाढत चालला आहे. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, ट्रेनचा स्पीड एकदम मॅक्झिमम झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता, हे जशी मी जॉयस्टिक ही माझ्याकडे करण्याचा प्रयत्न करतो आहे तसाच ट्रेनचा स्पीड कमी होत चाललेला आहे. हा सिग्नल आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे वेस्टर्न रेल्वेचं 125 इयर्स कंप्लीट झाल्याबद्दलचं एक्झिबिशन. या एक्झिबिशनमध्ये तुम्ही भरपूर काही पाहिलं, जसे विंटेज ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स वेगवेगळ्या स्टेशन्सचे आणि वेस्टर्न रेल्वेमधले. त्यानंतर मग मी कलर फोटोग्राफ्स पाहिले, तिथलं जे ऑडिओ व्हिज्युअल पाहिलं आणि नंतर मग तिथलं त्यांचे जे काही प्रोडक्ट जे काही सेलला होते, टी शर्ट्स, मिनिएचर मॉडेल्स, की चेन्स वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जॉयस्टिक मी वंदे भारत ट्रेन चालवण्याचा पण एक्सपिरियन्स आपण घेतला. तर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.